शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता पार्टीच्या दिवशीचा सगळा प्लॅन रागिणीचा आजी उधळून लावणार आहे. कारण जाता जाता भूमीने असं काही केलेलं आहे की या सगळ्यामध्ये आता आजीसमोर काहीही आपण न सांगता सत्य येईल आणि त्यावेळेला आकाश बरोबर भूमीची साथ देतो. आजीसुद्धा रागिणीच्या विरोधात ठामपणे उभी राहते. जे पार्टीला रागिणीने आयोजित केलेलं असतं ते सत्य पूर्णपणे वेगळं निघालेलं असतं. त्या सत्याच्या विपरीत जात एक वेगळाच सीन क्रिएट होतो. कारण त्यावेळेला पौर्णिमासुद्धा ठामपणे रागिणीच्या विरोधात उभी राहते. कारण पौर्णिमाच्या आईला स्वतःला मृत्यूच्या दाढेमध्ये रागिणीने टाकलेलं असतं आणि या सगळ्यामुळे चिडलेली पौर्णिमा रागिणीच्या विरोधात साक्ष द्यायला तयार होते आणि त्याच वेळेला घडून येतं ते एक वेगळंच कारस्थान. आकाशसुद्धा रागिणीच्या विरोधात उभा राहतो. आजी तर रागिणीला नीच रागिणी चालती हो इथून असं म्हणत हकलपट्टी करायला निघते. आता मात्र भूमी सांगते, आजी राजा काका हे जे काही विचारायचं ना ते आत्यांना विचारा. आत्यांनी मला सांगितलं होतं घरातून बाहेर जाण्यासाठी. आत्यांनी मला आकाशच्या वाढदिवसाला सांगितलेलं आहे की इथून निघून जा. आता रागिणीला ही अपेक्षा नसते की भूमी सगळ्यांच्या समोर हा काहीतरी गौप्यस्फोट करेल. रागिणी म्हणते, भूमी काय बोलतेस तू? याच्यावरती भूमी म्हणते, का आत्या, आत्ता का तुमची बोबडी वळली? आता सगळ्यांना सत्य सांगा. आत्तापर्यंत तुम्ही म्हणत होतात ना की मी कुणाला घाबरत नाही काय नाही, तर सगळ्यांना सत्य हे समजलंच पाहिजे. रागिणी आत्या आत्तापर्यंत का खोटं बोलत होतात ते सगळ्यांना सांगा. आणि तुम्ही मला नाही का सांगितलं की आकाशचा वाढदिवस झाल्यावरती बाहेर निघून जा? रागिणी म्हणते, हो सांगितलं मी. यावरती भूमी म्हणते, पण का ते तर सांगा. याच्यावरती रागिणी गप्प बसते. आता मात्र भूमी सांगते, मी सगळ्यांच्या समोर सत्य आणते. आकाशच्या वडिलांचं म्हणजे आकाशच्या बाबांचं मृत्यूपत्र हे असं होतं की माझ्या नावावरती सगळी प्रॉपर्टी होती. रागिणी हदरते कारण भूमी सत्य बोलायला लागली असते. भूमी सांगते की आकाशच्या बाबांनी माझ्या नावावरती प्रॉपर्टी केली 26 वर्षाचा आकाश झाल्यानंतर आणि आत्या मला ती प्रॉपर्टी त्यांच्या नावावरती करायला सांगतायत. खरं तर ज्या दिवशी आपण ते पौर्णिमाचे पेपर पकडले ना की पौर्णिमाने सही केली, ती पौर्णिमाची सही नव्हती. ती सही आत्याने तिला करायला सांगितली होती आणि पौर्णिमावरती जबरदस्ती करून त्याने ती सही घेतली. आत्या आता खरं बोला की. आणि त्याचमुळे आत्ता काल रात्री आत्यांनी माझ्याकडून प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या घेतल्या. रागिणी म्हणते, भूमी अगं काय मस्करी करतेस? उगाच सगळ्यांना खरं वाटेल. यावरती भूमी सांगते, आत्या मी खरं बोलते. आता रागिणी हादरते. मग भूमी सगळी कारस्थानं सांगते. कशाप्रकारे प्रशांतला किडनॅप केलं, कशाप्रकारे माझ्या बाबांना ट्रक खाली ठेवलं, कशाप्रकारे आमचं घर यांनी बळकावलं आणि या सगळ्यामुळे आत्यांनी मला आकाशला मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी ती खरी केली. त्यांनी आकाश, आई, बाबा या तिघांना सुद्धा एका रूममध्ये बंद करायला लावून गॅसचं बटन ऑन करून हा डाव खेळला. त्यावेळेला भानुशाली वकिलांनी वाचवलं. भानुशाली वकील तिकडे आले होते. सगळा प्रकार भूमी सांगते. त्यानंतर रागिणी म्हणते, काहीही खोटं बोलू नकोस. आता तुला प्रॉपर्टीचा माज आलाय का? यावरती भूमी सांगते, प्रॉपर्टी माझ्या नावावरती नाहीच आहे. माज कसा येईल? कारण काल तुम्ही ज्या पेपरवरती सह्या केल्या त्या पेपरचे मी फोटो काढलेत. आता रागिणी हदरते. भूमी सांगते, इथेच तुमच्या पापाचा पाढा संपत नाही आहे. यानंतर यांनी मला मनूला मारण्याची धमकी दिली. प्रशांतला पुन्हा किडनॅप केलं. बाबांचा मला फोन आला की प्रशांत किडनॅप झालेला आहे. प्रशांत कुठेही सापडत नाही आहे. रागिणी आत्यांनी प्रशांतला किडनॅप केलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रागिणी आत्यांनी रघु काकांना मारण्याचा पण डाव रचला. रघु काकांना या मारण्याच्या डावामध्ये रघु काका वाचल्या रघु काकांना पण यांनी मारण्याचा डाव रचला. आणि काल मला यांनी सांगितलं की आत्ता प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या झाल्यात, तू इथून निघून जा असं म्हणत भूमीने खूप मोठा खुलासा केलेला असतो. रागिणीच्या पायाखालची जमीनच हादरते. अचानकपणे भूमी असं काही करेल? आकाशच्या पार्टीला हे एवढं मोठं सरप्राईज रागिणीला झेपतच नाही. रागिणी चांगलीच हादरते. भूमी सांगते, इतकंच नाही, यांनी मला चॅलेंज दिलंय की या घरातून उघड आकाशला सोबत नेऊ नकोस. तू आकाशला सोबत नेण्यात यशस्वी झालीस तर बघ असं म्हणत यांनी मला चॅलेंज दिलंय. यावरती रागिणी म्हणते, भूमी प्रँक करू नकोस. भूमी सांगते, मी काही प्रँक करत नाही आहे. आत्या हे सगळं तुम्ही केलं आणि याचा एकमेव पुरावा आहे ती म्हणजे पौर्णिमा. आणि ती पौर्णिमाला समोर आणते. आता पौर्णिमा समोर आल्यावरती पौर्णिमा सांगते, हो. आणि ज्या वेळेला यांनी माझ्या काल आईला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र मला आता हे सहन होत नाही आहे. यांनी आधी माझ्याकडून सह्या घेतल्या, माझ्याशी खोटं बोलल्या, त्यानंतर यांनी मला सगळ्या ह्यामध्ये प्रकरणामध्ये अडकवलं. मग मी आईकडे गेले, तिथून मला परत आणलं आणि आता यांनीच हे सगळं कारस्थान केलं आहे. माझ्या आई बाबा प्रशांतला मारण्यासाठी यांनीच कारस्थान केलं. रागिणी म्हणते, पौर्णिमा गप्प बस. पौर्णिमा म्हणते, आत्ता मी गप्प बसणार नाही. तुमचा खेळ संपलाय.
आई आता मात्र रागिणी चिडते. पौर्णिमावती धावून जाते. सगळ्यांच्या समोर हा प्रकार घडतो आणि रागिणीचं भांडं फुटतं. मग आकाश बोलायला लागतो, आत्तू, मला काल सायकल राणीने जी गोष्ट सांगितली ना, मी सायकल राणीसोबत भांडलो. तिला सांगितलं कोणतीही आई असं काहीच करू शकत नाही. पण आत्तू, मी पूर्णपणे चुकीचा होतो. सायकल राणी हे सगळं मला बोलली होती, पण मी सायकल राणीवरती विश्वास नाही ठेवला. पण आत्तू, तू खरंच इतकं नीच काम करू शकतेस ना, याच्यावरती माझा विश्वासच नाही आहे. असं म्हणत आता मात्र आकाश चिडलेला असतो आणि तो सांगतो, आता मला या घरात राहायचं नाही आहे. पैशासाठी जर आई असं वागत असेल ना, तर मी ह्या घरातून निघून जातोय. मी सायकल राणीसोबत दुसरीकडे सुखाने संसार करेन, पण या घरात राहणार नाही. आकाशच्या निर्णयामुळे आता आजी हादरते. आपला आकाश, आपल्या ह्या सगळ्या संपत्तीचा वारस, तो हे घर सोडून जाणार. आजीला हे सहन होत नाही. त्यावरती आजी आकाशला थांबवण्याचा प्रयत्न करते. आकाश म्हणतो, नाही आजी, आता मी इथे राहणार नाही. रागिणी आत्याला सगळं हवे ना घेऊ दे. म्हणजे आकाश अचानक मॅच्युअर झालेला असतो आणि तो मॅच्युअर सारखं बोलत असतो. मग मात्र भूमी आणि आकाश बॅग भरून घर सोडून जायला निघतात. पण आता आजी ओरडते, थांब रागिणी थांब. तू अति केलंस. प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या घेतल्यास. आता तुझा खेळ संपलाय रागिणी. त्यावरती भूमी सांगते, प्रॉपर्टीच्या पेपरवरती आधी एकदा फसवून सह्या घेतल्या, त्यानंतर हा सगळा डाव रचला आणि पौर्णिमासुद्धा पुढे येऊन सगळं सत्य सांगते. आणि त्यामुळे आता मात्र सगळ्यात महत्त्वाचं रागिणीचं रूप बाहेर आलेलं असतं आणि रागिणी आता मात्र आईच्या विरोधात कारस्थान करणार असते. तिला एका रूममध्ये कोंडून ठेवणार असते. पण त्याच आधी भानुशाली वकिलांनी पोलीस पाठवलेले असतात. पोलिसांची एंट्री, पार्टीच्या दिवशी सगळा गोंधळ. पण भूमी आणि आकाश बॅग घेऊन सोडून जायला निघतात. आजी म्हणते, थांब भूमी, जर कुणी घर सोडून जाणार असेल तर ती रागिणी असेल. आता आजी खरंच रागिणीला घराबाहेर काढायला निघते. राजा काका चिडलेले असतात. अथर्व, मानसी सगळेच चिडलेले असतात. पौर्णिमा पण विरोधात. म्हणजे रागिणीने काय कमवलं? तिचा फक्त अभिजित, तो जेलमध्ये, सगळे माणसं विरोधात, आपलं कारस्थान उघडालंय. आता नक्की आजी काय निर्णय घेणार आणि यापुढे मालिका कोणत्या वळणावर जाणार पाहणं रंजक ठरणार.